हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एसटी साठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एसटीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता. मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे. हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं. मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो. भाजपापेक्षा कुठलं नाव आहे भाजप? भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे. हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे.